समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक न्याय या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीअंबिरे यांना प्रतिष्ठेचा भीमरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी मध्य प्रदेश यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी आयोजित भीम जयंती महोत्सवात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाणार असल्याची अधिकृत माहिती सोसायटीच्या पत्राद्वारे देण्यात आली आहे। डॉक्टर भीमराव हत्तीअंबिरे यांचं कार्य बहुआयामी आणि समाजहिताचं आहे। त्यांनी परभणी येथे मागील 25 वर्षांपासून, हिंगोली येथे 5 वर्षांपासून आणि छत्रपती संभाजीनगर येथे मागील 4 वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्याचं यशस्वी आयोजन केलं आहे। या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 3000 पेक्षा अधिक जोडप्यांचे विवाह पार पडले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा आधार मिळाला आहे। युवकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, परभणी व हिंगोली येथे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करून हजारो युवक युवतींना सरकारी सेवेमध्ये प्रवेश मिळवून दिलाय। शिक्षण क्षेत्रातही त्यांनी परभणी येथे शाळा आणि वाळूज, छत्रपती संभाजीनगर येथे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करून शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या आहेत। तसेच परभणी व छत्रपती संभाजीनगर येथे मुलींसाठी वसतिगृह चालवून त्यांनी शिक्षणाला बळ दिलं आहे। सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात त्यांनी मागासवर्गीयांवरती अन्याय अत्याचार झाल्यावर तात्काळ धाव घेऊन पीडितांना मदत व न्याय मिळवून देण्याचं कार्य सातत्याने केलं आहे। त्यांच्या या कार्यामुळे समाजात विश्वास आणि आधार निर्माण झालाय। पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे उजाड माळरानावरती वन उभारून फुले व फळांची झाडे लावली। तसेच पाणीसाठ्याही उभारण्यात त्यांनी हातभार लावला। संबोधी वन हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाचा एक आदर्श उदाहरण ठरला। आरोग्य क्षेत्रात त्यांनी विविध रोगनिदान शिबिरांचं आयोजन केलं असून मागील 25 वर्षांपासून रक्तदान शिबिरांचं, रक्त संकलनाचं कार्य सातत्याने ते करत आहेत। या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळालं आहे। डॉक्टर हत्तीअंबिरे यांच्या या सर्व समावेशक आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन त्यांना जाहीर करण्यात आलेला हा भीमरत्न पुरस्कार त्यांच्या समाजसेवेचा सन्मान असून संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब आहे। त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातीलही त्यांच्या कार्यातून समाजाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।